सातारा लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यापासून माझ्यावर खोटे नाटे आरोप करून मला बदनाम करण्याचा डाव महायुतीच्या नेत्यांनी आखलाय। मात्र मला त्यांचा कोणताही फरक पडत नाही। मात्र आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते शरद पवार यांच्यावर जर कोणी टीका करणार असेल तर मी मात्र खपवून घेणार नाही, त्याला जशास तसे उत्तर दिले जाईल असे खडसावून सांगत आमदार शशिकांत शिंदे यांनी आमदार महेश शिंदे यांच्यावर पलटवार केलाय। आमदार शशिकांत शिंदे यांनी MPSC मार्केटमध्ये भ्रष्टाचार केलाय असा आरोप विरोधी पक्षाकडून गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे। वारंवार त्यांच्या विरोधात पत्रकार परिषदाही घेतल्या जात आहेत। मात्र यात कोणतेही तथ्य नसून जर मी भ्रष्टाचार केला असता तर मी भाजपमध्ये केव्हाच प्रवेश केला असता। ज्यांची लायकी नाही त्यांना शरद पवारांनी हाताला धरून मोठं केलं, मात्र बापाला उलट बोलण्याची ज्यांची परंपरा आहे त्यांच्याबद्दल काय बोलायचं असे म्हणत शरद पवार यांच्या विरोधात बेताल वक्तव्य करणाऱ्यांना यापुढे आम्ही जशास तसे उत्तर देऊ असे देखील आमदार शशिकांत शिंदे यांनी साताऱ्यातील प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितलं। अशा शब्दात महेश शिंदेंनी तुमच्यावर आरोप केले। हा उमेदवार जो दिला गेलाय हा यशवंत विचारांचा नाहीये। शरद पवारांच्यावर बोलण्याची त्यांची स्वतःची लायकी नाही। एक, शरद पवारांनी त्यांना त्या ठिकाणी या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सुरुवात करण्यासाठी आशीर्वाद दिला म्हणून आजपर्यंत इथं पोचले। पण काय बापाला विचारण्याची प्रवृत्ती काय लोकांची असते, त्यामुळे त्यांच्यावर काय अपेक्षा करणं योग्य नाही। मी सगळं सहन करेल, पण शरद पवारांच्यावर बोलल्यानंतर बाकी आम्ही जशा तसं उत्तर द्यायला समर्थ आहोत। आपण आपल्या लायकीमध्ये राहावं। हा सातारा जिल्हा पवारसाहेबांच्या महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेला पवारसाहेबावर कोण बोललं की त्या ठिकाणी इतिहास करतो, असं तुम्ही बोलत राहा। पण त्याला उत्तर जनता, पवारसाहेबावर जेवढे तुम्ही टीका कराल, रयत शिक्षण संस्थेवर जेवढी तुम्ही टीका केली, या ठिकाणी आपल्याला सांगतो की तुम्ही असंच बोलत राहिला तर पवारसाहेबांच्यावर टीका करण्याचं काय होतं हे महाराष्ट्राने बघितलेलं आहे। आणि या निवडणुकीमध्ये तुम्ही अशाच पद्धतीने पवारसाहेबांवर टीका केली तर साताराची जिल्ह्याची जनता यशवंतराव चव्हाणांचा आणि शरद पवारांचा कसा विचार आहे तो निवडणुकीला नक्कीच मतदानात दाखवून देतील। आणि त्यामुळे त्याचा फायदा उमेदवाराला होतो का तोटा होतो तो येणाऱ्या काळामध्ये दिसून येईल।